एक इंटरेस्टिंग प्रश्न विचारू. समजा तुम्हाला 100 रुपये सापडले. त्याचा आनंद जास्त असतो की तेच 100 रुपये हरवल्यावर होणारं दुःख जास्त असतं? चला तर मग याच प्रश्नाच्या उत्तरातून आपण समजून घेऊया की आपलं मन आपल्याला कसं नकळतपणे एका सेफ झोनमध्ये ढकलतं आणि खरं तर थोडंसं भित्र बनवतं. नमस्कार, परीस फाउंडेशनच्या या विशेष सादरीकरणात तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आहे ना, आपण आपल्या मेंदूच्या एका अशा विचित्र पण गमतीशीर सवयीबद्दल बोलणार आहोत, जी कळत नकळतपणे आपल्या प्रत्येक निर्णयावर प्रभाव टाकत असते. चला, एक छोटीशी कल्पना करूया. विचार करा की तुम्ही आरामात रस्त्यावरून चालला आहात आणि अचानक तुमची नजर खाली पडलेल्या एका 100 रुपयांच्या नव्या कोऱ्या नोटेवर पडते. आता बघा, ती नोट सापडल्यावर जो आनंद होतो त्यापेक्षा कितीतरी जास्त दुःख तीच नोट जर आपल्या खिशातून पडली तर होतं. खरे की नाही? सापडल्याचा आनंद कसा असतो? क्षणभर टिकतो. अरे वा, आजचा दिवस तर एकदम लकी आहे. पण हरवल्याचं दुःख, अरे बापरे, ते दिवसभर आपल्या डोक्यात राहतं, सगळा मूडच खराब करून टाकतं. तर मग प्रश्न हाच आहे की रक्कम तर तीच आहे, फक्त 100 रुपये. मग मिळवण्याचा आनंद आणि गमावण्याचं दुःख ह्यांच्यात इतका मोठा फरक का बरं? ह्याच्यामागे एक जबरदस्त सायंटिफिक कारण आहे. मनाच्या या खेळाला सायकोलॉजीमध्ये लॉस अवर्जन असं म्हणतात. याचा अगदी सरळ सोपा अर्थ आहे, आपला मानवी मेंदू आहे ना, तो नफा मिळवण्यापेक्षा नुकसान टाळण्याला जास्त महत्त्व देतो. म्हणजे बघा, आपल्याला 500 रुपये मिळवण्यापेक्षा आपले 500 रुपये वाचवणं जास्त महत्त्वाचं वाटतं. आणि हा आकडा तर सगळंच स्पष्ट करतो. रिसर्च असं सांगतं की एखादी गोष्ट गमावण्याची जी वेदना असते ना, ती वेदना तीच गोष्ट मिळवण्याच्या आनंदापेक्षा तब्बल दुप्पट म्हणजे 2x इतकी जास्त तीव्र असते. आणि हीच ती भावना आहे जी आपल्याला कोणतीही रिस्क घेण्यापासून मागे खेचते. आणि म्हणूनच नकळतपणे आपला मेंदू एकाच नियमावर चालत असतो. जिंकलो नाही तरी चालेल, पण मी हरलो नाही पाहिजे. तो आपल्याला सतत एका कम्फर्टेबल, सेफ झोनमध्येच ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि ऐका, ही काही हवेतली गोष्ट नाहीये. नोबेल पुरस्कार विजेते डॅनियल कानेमन आणि आमोस टवर्स्की यांनी त्यांच्या जगप्रसिद्ध प्रॉस्पेक्ट थिअरीमध्ये हे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध करून दाखवले. बरं, हे सगळं तर ठीक आहे, पण या मानसिकतेचा आपल्या रोजच्या आयुष्यावर, आपल्या निर्णयांवर नेमका काय परिणाम होतो? चला, काही सोपी उदाहरणं बघूया, म्हणजे लगेच लक्षात येईल. कधी विचार केलाय की बहुतेक लोक शेअर बाजारात पैसे गुंतवायला का घाबरतात? कारण सरळ आहे. नफ्याच्या आशेपेक्षा आपली मुद्दल गमावण्याची भीती खूप जास्त वाटते. आणि याच कारणामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून लोक नेहमी FD किंवा सोन्याकडेच धाव घेतात. आणि हो, दुकानातली ती लिमिटेड टाईम ऑफर, अरे देवा, ही संधी गमावली तर माझं नुकसान होईल, याच भीतीने म्हणजे फोमोमुळे आपण अनेकदा गरजेच्या नसलेल्या गोष्टीही विकत घेतो. या सगळ्याच्या मागे आहे तीच लॉस अवर्जनची भीती. ही भीती असणं खूप नैसर्गिक आहे, पण ती अनेकदा आपल्याला पुढे जाण्यापासून थांबवू शकते. याच भीतीमुळे आपण आयुष्यातल्या अनेक चांगल्या संधी गमावून बसतो. मग प्रश्न येतो की यावर मात करायची तरी कशी? यावर मात करण्याचे 3 एकदम सोपे आणि प्रभावी मार्ग आहेत. पहिलं, आपला दृष्टिकोन बदला. माझं काय जाईल ह्या विचाराऐवजी मला काय मिळेल ह्यावर फोकस करा. दुसरं, आणि हा खूप महत्वाचा आहे, 10 वर्षांचा नियम वापरा. कोणतंही नुकसान झाल्यावर क्षणभर थांबा आणि स्वतःला विचारा, 10 वर्षांनंतर ह्या गोष्टीचं मला खरंच काही महत्त्व वाटणार आहे का? आणि तिसरं, याच भीतीचा चांगल्या कामासाठी वापर करा. समजा मित्राला सांगा, आज मी जिमला नाही गेलो ना तर तुला 500 रुपये देईन. बघा, पैसे जाण्याच्या भीतीने तुम्ही नक्की जिमला जाल. या सगळ्याचा अर्थ एकच आहे. आयुष्यात जर काहीतरी मोठं मिळवायचं असेल तर काहीतरी लहान-सहान गमावण्याची तयारी ठेवावीच लागते. जो माणूस सतत माझं काही हरवेल का ह्याच चिंतेत राहतो, तो कधीच मोठी झेप घेऊ शकत नाही. म्हणून आता वेळ आहे स्वतःला विचारण्याची, आपण रिस्क घेणारे आहोत की सेफ खेळणारे? कारण कधीकधी आयुष्यातली सर्वात मोठी रिस्क हीच असते की कोणतीच रिस्क न घेणं. तर हे आहेत आपल्या मनाचे खेळ, जे आपण समजून घेतले तर आपण नक्कीच अधिक चांगले आणि धाडसी निर्णय घेऊ शकतो. या महत्त्वपूर्ण विषयावरील माहितीपूर्ण सादरीकरणासाठी आम्ही मानसतज्ञ डॉक्टर अजित पाटील यांचे मनःपूर्वक आभारी आहोत. अधिक माहितीसाठी तुम्ही त्यांच्याशी थेट संपर्क साधू शकता. परीस फाउंडेशनतर्फे हा विषय आपल्यापर्यंत पोहोचवताना आम्हाला खूप आनंद होत आहे. धन्यवाद.
मनाचे खेळ, परिस फाउंडेशन.